नमस्कार, मी ॲडव्होकेट अंकुशराजे तुळशीराम जाधव. आपण ज्या गोष्टीसाठी संघर्ष करतोय ते म्हणजे मुख्य दळणवळणाची व्यक्तीच्या जीवनात जीवन लाईन जी म्हणतात ते म्हणजे मुख्य दळणवळणाचं मुख्य रस्त्याचं. मुख्य रस्ते आपल्या भागात जाण्यासाठी कोणते दोन रस्ते आहेत? एक बल्लूर फाटा ते मानूर रस्ता आणि दुसरा आहे बल्लूर फाटा ते वट्टळ मार्ग करटकल रस्ता. आता या भागामध्ये सार्वजनिक विभागाने वेळोवेळी दुर्लक्षितपणा केलेले आहे, निष्काळजीपणा केलेली आहे. आणि आपण जर पाहिलं, रस्त्यावरील काम पाहिलं, रस्त्यावरील वास्तवता पाहिली तर हे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणावं तसं नियमाने काम केल्याचे दिसून येत नाही. यांची कामं शासनासाठी शासनाने नेमलेली नोकर म्हणून करतात, पब्लिक सर्वंट म्हणून यांचं काम दिसून येत नाही. हे फक्त गुत्तेदारांना फायदा होण्यासाठीचे यांचं वर्तन या कामातून दिसून येत आहे. आपण पाहिलं, बल्लूर फाटा ते मानूर रस्ता पॅचवर्क करण्याचं काम वेळोवेळी का करतं? जर आपण PWDच्या ज्या मॅन्युअलनुसार पाहिले, नियम पाहिले, तर एखाद्या रस्त्यावर 20% जास्त जर खड्डे पडले तर नवीन रस्ता पुनर्बांधणीचं काम दिलं जातं. मग आपल्याला खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा? बल्लूर फाटा ते मानूर रस्ता हा पूर्ण खड्ड्याने भरलेला रस्ता असताना खड्ड्या पॅचअप करण्याचं काम वेळोवेळी का निघतं? कोणाच्या भरोशावर निघतं आणि कोणासाठी निघतं? ही खेदजनक आहे. आणि तसेच सर्वांना आवडलेलं काम म्हणून आजपर्यंत आपण पाहत होतो, कुठल्या वट्टूळ मार्गे करटकल जाणारा वट्टूळ फाट्यात आहे. आज त्या कामात जीवन घेणे रस्ता झालेला आहे. अनेक जीव तिथं गेलेले आहेत. तिथं लिंगण केरूर फाट्याजवळ वळणी रस्ता आहे. सर्वात बांधकाम विभागाची ही सीमित चूक असू शकत नाही, हे माफ करण्यासारखी नाही आहे. जर तिथं रस्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ता होतोय तर तिथं कठडा का बांधण्यात आला नाही? सुरक्षा वाल का बांधण्यात आले? लोखंडी बॅरिकेड काय करण्यात आलेले आहे? कुठल्याच पद्धतीचं वळण त्या रस्त्यावरती पाहिलं, अनेक गावं आहेत, वळण आहेत, कुठेच तिथं बोर्ड लावण्यात आलेले नाहीत, सुरक्षा बोर्ड नाही आहे किंवा वाल नाही आहे, टर्नच्या ठिकाणी बॅरिकेड नाही आहेत किंवा ठराविक अंतरावरती सूचना फलक लावण्यात आलेला नाही. मग हे एवढे सगळ्या गोष्टीचे लॅक्युना असताना सुद्धा हा सार्वजनिक बांधकाम विभाग एक्झिक्युटिव्ह असतील, डेप्युटी असतील, जेई असेल, त्या रस्त्यावर जात नाहीये का? हे गुत्तेदारासाठी त्यांचा लाभ होण्यासाठीच कामं करत आहेत? हे नागरिकांना पडलेले प्रश्न आहे. आज ज्यांना जीव त्यांचं मुकावं लागेल त्यांची भरपाई कोण करून देणार आहे? त्याची सर्वस्व जबाबदारी आज जर त्या रस्त्यावरची सुरक्षितता पाहिलं ते बांधकाम विभागावरती जाते. आज बांधकाम विभागाला आपण वेळोवेळी ॲप्लिकेशन दिलेले आहे. आता आपण जर सर्वसामान्यपणे जर आपण पाहिलं, आपण एखादी स्टेटमेंट केलो, त्याला जर समजा विषयांतर करून कुठली कॉमेंट आली, विषयांतर करून जर कोणी बोलत असेल तर आपण बोली भाषेत काय म्हणतो? पाणी न टाकता घेतो का? किंवा कुठली मारून आलाय, गांजा म्हणून काम करतोय का? तशीच अवस्था हे बांधकाम विभागाची आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. कारण मी आज बांधकाम विभागाला एवढ्या प्रमाणात हे बघा पत्र दिलेले आहे की पॅचअप वर्क संदर्भात तो काम उपविभागीय अभियंत्याचं आहे असं कार्यकारी अभियंत्याकडनं सांगण्यात येतं. आणि माझी तक्रार वेळोवेळी उपविभागीय अभियंता निळकंठवार साहेब यांच्या विरोधात आहे. आणि कार्यकारी अभियंता पोटलावर साहेबांनी वेळोवेळी पत्र काढतात की कारवाई करून अहवाल सादर करण्याचे. कोणाला सांगतात? उप अभियंत्याला सांगतात. कारवाई कोणाच्या विरुद्ध आहे? निळकंठवार साहेबासाठी. चौकशी कोणाला करायला सांगतात? निळकंठवार साहेबाला सांगतात. मग चोरी करणारा चोर मी चोर आहे म्हणून कबूल करेल का? मग हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध. म्हणजे हा खरोखर नैसर्गिक न्यायाचा किंवा त्या न्याय तत्वाचा गर्भपात करण्याचं काम हा कोटलावर साहेब करत आहे, दिशाभूल करत आहे सर्वसामान्य नागरिकांची, तक्रारदार करणाऱ्याची आणि सर्वसामान्य लोकांची. कोटलावर साहेब हा त्या लायक कार्य उत्तर का देत नाहीत? आपल्या कनिष्ठांची जर चौकशी करायची मागणी असेल तर कनिष्ठाला चौकशी करण्याचे का हे पत्र काढतायत? हे सगळ्यात शोकांतिक आहे आणि दुर्दैव आहे की ते आपल्या विभागाला लाभलेले आहेत, व्यक्तिमत्व आहेत. आणि यानंतर आपण काल बांधकाम विभागाला पत्र दिलंय की जिथं अपघात झालेले आहेत, 2 बळी गेलेले आहेत, तिसरा सुद्धा बळी जाण्यावरती आहे. तिथं तातडीची सेवा म्हणून 5 दिवसात 4 अपघात म्हणून वर्तपत्रांना बातम्या आल्या. त्यानंतर सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग त्या ठिकाणी का गेलं नाही?
का कारवाई केली नाही, किंवा तिथं सुरक्षा रक्षा म्हणून तिथे एखादी बॅरिकेड लोखंडाचं का ठेवण्यात आलं नाही, तिथं मार्किंग का केलं नाही, तिथं सुरक्षेसाठी कुठली काळजी घेतली ते सुद्धा केलं नाही. आज खरोखर आपल्या सर्वांना धन्यवाद द्यावाशी वाटतात. काल ते पत्र दिल्याच्या नंतर आपण सर्वांनी त्याची दखल घेतली आणि आज सर्वजण आपण बांधकाम विभाग इथे आला आणि आज आपण बांधकाम विभागाला प्रश्न केला की बाबा त्या ठिकाणी जे लिंगन करून फाट्याजवळ एवढं असुरक्षितता आहे आणि ते बांधकाम विभागाने त्याच्याकडे का दुर्लक्षित करत आहे, तात्पुरती सोय सुद्धा सुरक्षा का करून देऊ शकत नाही, यासाठी बांधकाम विभागाला अजून किती बळी हवे आहेत हा प्रश्न आपण आज करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग इथे गेलो होतो. त्या ठिकाणी आपण सर्वांनी आलात, आपण जनतेचा आवाज होऊन हा प्रश्न करत असताना साथ दिली आणि आत्ता तो माहिती कळती. आज आपण सकाळी गेलो होतो आणि आत्ता आपल्याला माहिती कळती त्या जागेवरती एक जेसीबी आणि 2 ट्रॅक्टर जाऊन मुरमाचा खच तिथं टाकला जातोय. पण मुरमाच्या खचनुसार हा काम होणार नाही. आज जर बांधकाम विभाग ते खचत असलेले रस्ता होणारे फोटो प्रसारित सोशल मीडियावरती होणारी बदनामी थांबावी म्हणून केवळ जर ते मुरमाचा खच टाकून तिथून पळकाढत असणार असेल तर ही नागरिकाची सुरक्षा होऊ शकत नाही. त्यांनी खच टाकून जर गेले, येणारी भरगाव जर 4 व्हीलर असेल, मोठी गाडी असेल, त्या खच कचून सुद्धा आत ढसू शकेल. त्यासाठी तिथं सुरक्षितता सक्षम वाल बांधणे किंवा लोखंडी बॅरिकेड करणे आणि ठराविक वळणाच्या ठिकाणी सूचना फलक देणे हे बांधकाम विभागाचं प्रथम दक्षता असेल आणि काळजी असेल. आणि त्या भागावरती जर माझं म्हणणं असेल, सुपरविजन जो असतो, डिप्युटी जे असतील आठवड्यातून 2-3 वेळा त्या मार्गाला गेलंच पाहिजे आणि जे जेही असतील त्या मार्गाला गेलेच पाहिजे. दुर्दैव एवढं चालू आहे त्या मार्गावरती की डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरती काँक्रीटचे गतिरोधक येतात, कुठलीही सूचना फलक राहत नाही. मग सुपरविजन करतंय का, हे सुद्धा दुर्दैव आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग दिवसाढवळ्या दिशाभूल करण्याचं, शासनाची फसवणूक करून लुबाडणूक करण्याचं काम करीत आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. बिबट्याची फक्त कुठेतरी बिबट्या दिसला ह्याची राज्यस्तरीयवर बातमी होती, पण इथं बळी गेला ह्याची कुठंच लोकप्रतिनिधीला जाग येत नाही. हा सगळ्यात मोठा आपल्या भागातलं दुर्दैव वाटत आहे. इथे 1 नाही, 2 नाही, 3 नाही बळी जात आहेत आणि लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटर 4 किलोमीटरवरती बळी अशा प्रकारे जात असतील तर लोकप्रतिनिधींनी यामध्ये विनंती आहे की त्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. कारण आपल्या कानावर बातमी येणार नाही हे कधीच शक्य होणार नाही. कारण आज कुठल्याही गल्ली चौकात जर कुठल्याही व्यक्ती म्हणत असेल, गुत्तेदारांची टक्केवारी यांच्यापर्यंत जात असल्यामुळे यांचं गुमान आहे का, हा प्रश्न आज चौकात आलेला आहे. आणि याला दुजोरा द्यायचा असता तर लोकप्रतिनिधीला विनंती आहे आपण याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्याकडे येणारा बोट आपण आपल्या कामातून, आपल्या कर्तृत्वातून परतून लावलं पाहिजे. आणि आज हे रस्ते जे आहेत, मुख्य रस्ते आहेत, माझी वेळोवेळी सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आता निवडणुकीचा काळ म्हटलं की भावींनी याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, हे त्यांची जबाबदारी आहे. पण या रस्त्याकडे कळत नाही कुठं माशी शिकली जाते, का याच्याकडे लक्ष दिलं जात नाही, का गुत्तेदारच लोकप्रतिनिधी चालवतात, का लोकप्रतिनिधीचेच गुत्ते आहेत, याचं सामान्य नागरिकांना उकल होणं गरजेचं आहे. कारण एवढी दुर्दशा एकमेकाचं संगनमत असल्याशिवाय होत नाही असा संशय मांडला जातो. या संशयाला आपण कर्तृत्वातून दुजरा देऊन हे काम सक्षम करून घ्यावं असं माझ्या लोकप्रतिनिधींना आव्हान प्लस विनंती आहे.